नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय। आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे। आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जर बघितलं तर सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, कोंढा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान जबरदस्त वाढत आहे। जोरदार पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, कोंढाकडे बघायला मिळू शकतोय। पावसाचा जोर राजापूरकडे जास्त राहील, तर विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा तसेच राजापूर, रायपतन, वाडापेठ, पुरंगड, लांजा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे। जबरदस्त जोरदार पाऊस राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त आहे, तर रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये आज रात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। दुपारनंतर संगमेश्वर, माखजन या ठिकाणी जोर जास्त आहे। कोयना, पाटणकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे। तसेच या ठिकाणी बघितलं गुहागर, चिपळूण, खेड, दापोली तर मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकतो। प्रतापगड, गोरेगाव, दिवेघर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते। रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर मुरुड, जंजिरा हा जो काही परिसर आहे, मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जेते, लवासा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। तसेच मुरुड, जंजिरा, काशीद, रेवदंडा, रोहा, नागोठाणा, सुधागड, शिरगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। आंबेवाने, कोलवण या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील। रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अलिबाग, चोंडी, पेजरी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी, तर या ठिकाणी जोर वाढलेला आहे। पेन, शिरवली, खोपोली या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, मुंबईकडे देखील जोर वाढलेला आहे। आज कुसर, कर्जत, पेठ, नेरळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। आंबेगाव, मुरबाड, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निंजेगाव, मुंबई, नवी मुंबई, उरण, वरळी, कोळीवाडा, खिचनवाडा, ओमवाडी, मेरा भाईंदर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। पावसाचा जोर या ठिकाणी देखील थोडा जास्त बघायला मिळू शकतो। उंबरपाडा, पिलवी, शहापूर, सेंदवा, कोठारे, खर्डी तसंच सानवाडा, परळी, वाडा हा जो काही नाशिक तसेच या ठिकाणी पालघरचा काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस ठाणे, पालघरच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। गोदमल, सपाली, मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकोड सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे। ठाण्यामध्ये देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, इकडे नाशिककडे जर बघितलं तर नाशिकमध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे। तर पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये जास्त देखील बघायला मिळू शकतोय। पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहील। मालेगाव, मालगाव, अंजांग, सौदानी हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस शक्यता। नांदगावकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। नांदगाव, नांद्रे या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे। तसंच सटाणा, देवळा, चांदोड, दोधांबे, कळवण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। वणी, जोपूल मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। तसेच या ठिकाणी जर बघितलं तर मनमाड, कुसमाडी, येवला हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारच्या दरम्यान दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे। रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोर कमी आहे, मात्र सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय। मनमाड, कुसमाडी, येवला, पाटोदा, लासलगाव, देवगाव, मंजूर, माळसाखरे, निफाड या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिक, देवळाली, नागपूर, ओझर, जोपूल या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे। सिन्नरकडे जर बघितलं तर सिन्नरच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल, जोरदार पाऊस होण्याची शक्यता। सिन्नर, निमगाव, सिन्नर, वावी तसेच जवळके हा जो काही परिसर आहे, मिरगाव, जवळके, वावी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव हा जो काही परिसर आहे, कोपरगाव, शिर्डी, राहता, जवळके, पुलतांबा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतोय। सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। श्रीरामपूरकडे देखील जोर जास्त आहे। संगमनेरकडे मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते। मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता देखील आहे। राहुरी, गोडेगाव, बगूर, पाथडी या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे। अहिल्यादेवीनगर, काढा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे। पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं जोर थोडा कमी आहे। जुन्नर, मंचर, चाकणकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, तसेच या ठिकाणी पुवाघोली, लोणी, काळभोर, आळंदी, पुनावली, सुसगाव, दायरी, सोनापूर, शेवापूर, सासवड सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। दुपारनंतर वातावरण बदल बघायला मिळेल। रात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान कमी आहे।
आणि या ठिकाणी सातारामध्ये जर बघितलं तर हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये मेदा, वसुटपूर, सौराट, हरश, शिंगावर्डे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. भाग बदलत जोरदार पाऊस, बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी राहतील. कोरेगाव, रहमतपूर, अंधा, पसस, सावेली, वडूज, निदाल, मूल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. आद्राकी, लोणंद, नांदल, फलटण, बारामतीकडे मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय. आणि मित्रांनो, सातारापेक्षा जोर जास्त आहे सोलापूरकडे. करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव मध्यम स्वरूपाचा. तर या ठिकाणी पंढरपूर, माहुळ, इचलगाव हा जो काही परिसर आहे बघितला, पंढरपूर, माहुळ, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर जास्त वाढत आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील सायंकाळच्या दरम्यान पंढरपूर, माहुळ, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोटकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर जोर वाढत आहे. सांगली, तासगाव, कुची, नागज, विटा, मायनी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. भाग बदलत जोरदार पाऊस. कोंदावड, कुडाचतनी मध्यम स्वरूपाचा. कोल्हापूर, ज्योतिबाईल हा जो काही परिसर आहे, कोडोली, किनी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. इस्लामपूर, नरसिंहपूरकडे मध्यम सरी शक्यता. कोकुड, मलकापूर मध्यम स्वरूपाचा. परोळा, संगोळ, इस्पोली, कागल, चैनवाडी, मिन्नीपानी, मुरगुंड, कापसे, राधानगरी, गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आज सायंकाळच्या दरम्यान. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुपारनंतर जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील. दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे, मात्र पावसाचा जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी बघितलं तर सेंद्रामेडी, पिपरी, काचोड, पाचोड मध्यम स्वरूपाचा. निंबे, जळगाव, बिटकीन तसंच गंगापूर, वायजापूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. धरण क्षेत्राकडे मध्यम स्वरूपाचा. धाकेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबाद, एलरुगुफा, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, सायगाव, चाळीसगाव मध्यम स्वरूपाचा. फुलंब्री, रामगाव, पिशोर मध्यम स्वरूपाचा. भाग बदलत जोरदार पाऊस. सिल्लोड, अनवा, जनता मध्यम स्वरूपाचा. या ठिकाणी जोर रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे. तर मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे. दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल. सायंकाळच्या दरम्यान भाग बदलत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि रात्रीच्या दरम्यान मात्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता जालनामध्ये. उत्तर भागाकडे जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन सर्वत्र या ठिकाणी बदनापूर, जालना, गोला, पांगरी, तारगाव, पानवाडी, अंबाडी, शिवरनगर सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. वडी, गुजरा, मजगाव, शोता जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस. गेवराई, उमापूर, मंगरुळ, माजलगाव या ठिकाणी जोरदार पाऊस. तसेच या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस शक्यता. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर कमी आहे, मात्र जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान. खोखोर, मोहो, बीड, वडवणी, तळगाव, शिरसाळ जोरदार पाऊस. धारूर, केज, येळम, चोसाळा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि मित्रांनो, धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवमध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल. सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. कळंब, मासा, तारखेडबूम, येडशी पेठ, खामगाव, धाराशिव, बिलीम, तुळजापूर या ठिकाणी राहील. वैराग, बार्शी, परांडा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर सोलापूरच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. लातूरमध्ये जर बघितलं तर लातूरमध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे. लातूर, अवसानलंगा, शरणपाल, उदगीर मध्यम स्वरूपाचा. अहमदपूर, बाळापूरकडे जोर थोडा जास्त आहे. परभणीमध्ये मध्यम स्वरूपाचा. झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरीकडे मध्यम स्वरूपाचा. नांदेड, वाघाळामध्ये बघितलं तर बऱ्याच भागामध्ये ढगाळ होऊन राहील. पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान वाढत आहे. या ठिकाणी देखील पूर्णा, बासमत, नांदेड, वाघाळा, भोकर, पेठुंबरी हा जो काही परिसर आहे रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस. हिमायतनगर, उमरखेड जोरदार पाऊस. हिंगोलीकडे जर बघितलं तर साप्तागाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मुसळधार पाऊस शक्यता औंढा नागनाथकडे बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर रात्रीच्या दरम्यान नागपूरकडे पावसाची शक्यता फार काही नाही, ढगाळ होऊन राहील. मात्र नागपूरमध्ये जोरदार पाऊस. दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल. सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्ली, सावनेर, परशिवनी, वाघोली, कामपट्टी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. कोंढाली, काटोल, नरखेड जोरदार पाऊस शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याकडे देखील जोर जास्त आहे. भंडारा, वार्थी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बार्शा, चोली, कांधारी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता. सायंकाळच्या दरम्यान तर उमरेड, खरगाव, भेवपूर, पवनी, गोथंगाव, वडियल या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे. गोंदियाकडे जोर थोडा कमी आहे. ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. तर या ठिकाणी दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरींची शक्यता गोंदियामध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही. गडचिरोलीमध्ये देखील रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे, मात्र पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम स्वरूपात. तर गडचिरोली, मुरुमगाव, कापसी तसंच चामोर्शी, मुलचरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड सर्वत्र हलक्या मध्यम सरी.
चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील, तर चंद्रपूरमध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता. बल्लारपूर, चंद्रपूर, भाताडी, मोर्ली, कुठवाडा, चारगाव बिके, चिमूर, भद्रावती, वरोरा सर्वत्र जोरदार पाऊस. वणी कायरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता यवतमाळमध्ये आहे. यवतमाळमध्ये पांढरकवडा, पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, खरंजी दुपारनंतर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते. सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते यवतमाळमध्ये. तसेच या ठिकाणी रुई, दिग्रस, दरवानेर, यवतमाळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. दुपारनंतर वर्धा जिल्ह्याकडे देखील जोर वाढलेला आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जर बघितलं तर जबरदस्त मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडके, पुणे जोरदार पाऊस. देवळी, कोल्हापूरकडे मध्यम स्वरूपाचा. वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं तर लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. अमरावतीमध्ये मात्र दुपारनंतर जोर जास्त आहे. जोरदार पावसाची शक्यता. मुसळधार पाऊस सायंकाळच्या दरम्यान अमरावती, नांदगाव, मोजरी तसेच आसेगाव हा जो काही परिसर आहे, चांदूर बाजार, ब्राह्मणवाड, तळी, अचलपूर, अंजनगाव, चिखलदरा, चिखलदरा, रसाल, धारणी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अकोलामध्ये मात्र जबरदस्त जोरदार पाऊस. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. जोर जास्त आहे अकोलामध्ये. सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतो अकोलामध्ये दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान. तर आज दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल राहील. अकोला, बोरगाव, मुंजू, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा सर्वत्र या परिसरामध्ये. तसंच गोरेगाव, आळंदा जोरदार पावसाची शक्यता. वाशिममध्ये देखील जोरदार पाऊस. मरसूळ, मालेगाव, वाशिम मुसळधार पाऊस. रिटाड, रिसोद, मंगळूरपेर, कारंजा, खेडा सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतर बघायला मिळू शकते. तर बुलढाणामध्ये बघितलं तर भापूर, डोणगाव, मेहकर जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटबुरी, कुदनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मोठाला, खामगाव, पिंपरीगावली, परडगाव, नांदोरा, दिघी, मलकापूर, अर्दोळ, बुद्रुक सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. दुपारनंतर जोर वाढत आहे या ठिकाणी पुन्हा एकदा. तर मित्रांनो, खानदेशात बघितलं तर खानदेशामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. पावसाचा जोर दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल. सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. जळगाव, भुसवळ, मुक्ताईनगर या परिसरामध्ये असून या ठिकाणी हलक्या मध्यम सरी आडगाव, आडवड, चोपडा, काढोरी, जालोद, धरमगाव, विरंडोल हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. धुळेमध्ये जर बघितलं तर धुळे, अंजांग, नवारी तसंच साक्रीकडे जोर कमी आहे. धुळे, साक्रीकडे ढगाळ वातावरण जास्त राहील आणि धुळे, साक्रीकडे सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस. धुळे, साक्री, मसाले, दुसाने तसंच चिंचवड हा जो काही परिसर आहे, कापडणे, तसंच चिमठाणे, नरडाणे, सिंदखेडा, जेतपूर, शिरपूर सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे. नंदुरबारमध्ये जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस. नंदुरबार, शहादा, तोळदा, कलकुवा, कर्णिनावकर, विसरवाडी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी दुपारनंतर बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.